सोलापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बुधवारी महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली। सकाळपासूनच महानगरपालिका परिसरात इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विविध राजकीय पक्षांच्या वतीने अनेक दिग्गजांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल केले। त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे। इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत अर्ज सादर केले। या अर्जांची निवड प्रक्रिया येत्या शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत पार पडणार आहे। या सभेत अंतिम निर्णय होणार असल्याने संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले असून स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। रोल स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठीचे अर्ज दाखल करतायत। किती जणांचे अर्ज दाखल केले? किती जणांचे असं नाही, स्वीकृत नगरसेवकांसाठी पार्टीने ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत। आत्ता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीने एक 20 जणांची, त्या 20 जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत। त्यापैकी मला म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेलं आहे। पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही। जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नावं कन्फर्म होतील। आता भरत असताना तुम्ही दायमा आणि जगदीश पाटील हे देखील तुमच्या सोबत होते, अक्षय अंजिखाने होते, म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का की ह्यांना तसे आदेश प्राप्त झाले? आदेश कोणालाच दिलेला नाही आहे। मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या 20 लोकांना आपण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत। त्याच्यातले 9 लोक परवाच्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती। ते आता तुम्ही येण्यापूर्वी महापौरांना सभागृह नेत्यांची पण भेट झाली आपली, मग त्याच्यामध्ये काय शॉर्ट लिस्टेड वगैरे झालं असं काय? सांगितलं की मी 20 लोकांना भरायला सांगितलेले आहेत, त्यापैकी 9 लोक नक्की होती। एवढी गोपनीयता का पाळली जाते? एवढी गोपनीयता का पाळली जाते? गोपनीयता नाही, आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीयताच असणार ना पक्षाचं म्हणल्यावर। काय गोपनीयता आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील। त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे 9 होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या 11 जणांनी आपल्या मुंबईच्या प्रदेश कार्यालयात नाही येणार यादी का इथून येणार आहेत? हो, आता माझ्यासोबत दायमा होते, जगदीश पाटील होते, अक्षय अंजिखाने होते। हे त्यांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत। आणखीनही जे 10-15 जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील। परवाच्या 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे 9 लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन उमेदवारी फायनल समजायची का त्यांची? आता प्रत्येकाच्या उमेदवाराचा हसू येणार ना, या 20च्या 20 लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आहे की आपल्याला भरायला सांगितलं म्हणून। 10 जणांना नाराज होणार आहेत पण होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाहीत, त्यांना कुठे ना कुठेतरी संधी द्यावी। आमदारांच्या शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही? आमदारांची शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी, किती एकाकडे किती असं काही ठरलेलं नव्हतं। असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं त्यांना। हो, नाही तसं काही नाही। सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती। त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत। त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही परवाची प्रदेश कार्यालयात येणार का? इथून यादी प्रदेश कार्यालयात येणार का इथून तिथून? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवतील। भाजप एक व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता। मग आता समजा आपण पुढे नगरसेवक झाला तर शहरात एक पदाबाबत काय विचार पक्षाने? अशोक निंबार्गी हे शहराचे अध्यक्ष पण होते आणि स्वीकृत सदस्य पण होते। हे बघा, एक व्यक्ती एक पद। आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, जे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत। पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार आहे। आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अर्ज भरलेला आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल तो मी मान्य करेल। गेल्या 15 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। प्रभाग 7 मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं तिथं सध्या म्हणजे उमेदवार उभारला तर 120 मतं पडत होते, त्यावेळेस मी त्या पक्षात प्रवेश करून आज भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढवलेला आहे।
त्याचप्रमाणे जे आता भारतीय जनता पार्टी प्रभाग 7 मध्ये मालकाच्या इलेक्शनच्या वेळेस असू दे, खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आपण प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीला पूर्ण प्रभागातून 5,000चा लीड दिलेला आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीला ही विनंती करतो की त्यांनी मला स्वीकृत सभासद द्यावं अशी मी विनंती केलेली आहे. त्या मुद्द्यावरच मी माझा अर्ज केलेला. तुम्ही इच्छुक होता, तिकीट देखील नाकारलेलं होतं. आता संधी मिळेल असं वाटतं. हो, 100%. कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे जो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रत्येक वेळेस पाठीमागे राहतो आणि ते मी आतापर्यंत अनुभवलेलं आहे. आणि काही तांत्रिक कारणामुळं मला तिकीट मिळालं नाही आणि जे पक्षाचा आदेश होता त्यावेळेस देखील मी मान्य केला आणि पक्षाचं मी काम केलं. त्यामुळं आता मला मिळेल अशी माझी प्रभाग एकच आहे आणि एकच पक्ष आहे. नाना काळे यांचं देखील नाव समोर येतं. मग अशा वेळी पक्ष आता प्रत्येकाचं नाव येतील, पण पक्षाने जो निर्णय देईल तो आम्ही सर्वजण मान्य करू. स्वीकृत नगरसेवक म्हणून सर्व BJPच्या सगळ्या ऑथॉरिटींना आपण ॲप्लिकेशन केलं होतं समाजाच्या लोकांना व व्यापारी वर्गांना घेऊन. त्याप्रमाणे अद्यापर्यंत कुठला आदेश नाही आहे, पण आम्ही स्वेच्छेने आज फॉर्म भरत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आपल्या सामाजिक कामाचा आढावा घेतील. सगळा रिपोर्ट आम्ही जोडलेला आहे आणि निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी कुठलंही पद नसताना आपण जे कार्य करत आहोत त्याला जर आपल्याला पक्षाची साथ मिळाली तर अजून मोठ्या प्रमाणात काम होईल या आशेने आम्ही फॉर्म भरलेला आहे. निश्चित याचा विचार केला जाईल. अद्यापर्यंत कुठला पार्टीचा आदेश नाही आहे तरी सुद्धा आम्ही फॉर्म भरून आयुक्तांना दिलेला आहे. समाजाला संधी द्यावी अशी मागणी येत होती. पक्ष पार्टी विचार करेल समाजाला कुठेतरी नगरसेवक समाजाचं माझ्या हिशोबाने ती संकुचित होईल. सकल सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनाने विचार करायला पाहिजे. एखाद्या समाजापुरतं मागणी करून फायदा नाही आहे. ते पार्टी ठरवेल कुठल्या समाजाला काय द्यायचं आहे. पण आम्ही सर्व व्यापारी, उद्योजक या सर्वांतर्फेवर सोलापूरच्या नागरिकांतर्फे सर्वांची इच्छा होती म्हणून ते सर्व आत्तापर्यंत जेवढे अर्ज केले सर्व नागरिकांचे होते. आजच माझा पहिला अर्ज आहे जे आयुक्ताकडे मी पोहोच केलेला आहे की मी सुद्धा इच्छुक आहे म्हणून. लोकांचं म्हणणं असं होतं की सभागृहामध्ये आवाज उठवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे आणि तुम्ही त्याला योग्य आहात म्हणून तुम्ही फॉर्म भरा म्हणले. त्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे. पक्षाकडनं फोन आलाय का? नाही, मला प्रदेशकडनं फोन आलेला आहे. इथल्या कोणाचा फोन नाही आला, पण मला प्रदेशकडनं फोन आला म्हणून ताबडतोब तयारी करून मी आज भरलो अर्ज. आता ते यादी आता बनवणार आहेत. यादी जाणार तिथे गेल्यानंतर प्रदेशकडे यादी आज जाणार आहे. आज यादी गेल्यानंतर तिथं तयार करून आम्हाला परत तिथं भारतीय जनता पार्टी कार्यालयात ते पाठवणार आहे. बी फॉर्म कसं आहे त्याप्रमाणे एक फॉर्म त्यांनी देते. ते नाव आलं म्हणजे आपलं नाव कन्फर्म झाल्यासारखं आहे. आपण जुना कार्यकर्ता आहे ते सर्वांना माहिती आहे. तुम्हाला मी काय वेगळा सांगू नये. वेगळा सांगितलं तर ते अर्थच वेगळा काढतात लोक. म्हणजे माझा शिफारस करतो म्हणून त्यांनी आपल्या इथं सोलापूरच्या कार्यालयातून कळालं शिफारस 20 लोकांचं शिफारस करतो मग त्यात माझं सुद्धा नाव आहे. आणि प्रदेशकडनं मला तिथनं आला. अजून निवड केले नाहीत. 9 लोकांचं निवड करायचं, अजून 9 लोकांनी निवड केले नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत ते होईल. झालं की माझं नाव फिक्स होईल. आमदारांचं नाही, प्रदेशकडनं मला फोन आला. प्रदेशचं कोणाचा फोन आला मी सांगत नाही. तुम्ही भरून ठेवा म्हणून मी भरलो. तेलुगू समाजाकडून तुमचं नाव फिक्स आहे असं तेलुगू समाज म्हणून नाही आहे. मी कधी तेलुगू समाज म्हणून मी आहे म्हणून असं मी कधी बोललं नाही. सर्व एकच. ते का म्हणजे कार्यकर्ता, जुना कार्यकर्ता गेल्या 40 वर्षापासून आपण आहे. 4 वेळा निवडणूक लढवलेला आहे. 4 वेळा निवडून आलेला आहे. अनुभवी म्हणून घ्या म्हणलो आपण. दुसरं काय कारण आहे. त्यांच्या प्रदेशच्या एका PA कडनं फोन आला. मी सचिन अशोक कुलकर्णी गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. बूथ प्रमुख पासून मंडल अध्यक्ष पासून शहराच्या बॉडीवरपर्यंत काम केलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळं 20 वर्षाचं फलित म्हणून आज पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्याचा इथं फॉर्म भरलेला आहे. फोन वगैरे काय नाही. माननीय विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली फॉर्म भरलेला आहे. पक्ष संधी देईल ना. 20 वर्षाचं काम आहे. सगळ्या स्तरावर काम केलेलं आहे. सगळ्यांना माहित आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना पण माहित आहे. त्यानुसार मागणी केलेली आहे. सचिन अशोक कुलकर्णी. इथं दाखल करायला आला. आम्ही शहर अध्यक्षांचे आदेश पाळणारे आहोत. शहर अध्यक्षांनी सांगितलं की अजून निर्णय झालेला नाही, फॉर्म भरून ठेवा.
त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन फॉर्म भरलेला आहे. आताच म्हणाले की आम्हाला आम्ही कुणाला आदेश दिला नाही तरी नाही, देखील त्यांना- ते इच्छुकांनी ते अर्ज भरले. यस, बरोबर. त्यांचं म्हणणंच ते आहे की अजून निर्णय झालेला नाही, आपण अर्ज भरून ठेवा. खात्री आहे तुम्हाला पक्षश्रेष्ठीकडून ही म्हणजे संधी मिळेल पुन्हा एकदा? भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठावंतांना नक्की त्या ठिकाणी न्याय मिळेल असं मला वाटतं. कुणाच्या पोटात ना हां, कुणाच्या पोटात नाही. भारतीय जनता पार्टीच्या कोट्यात. उमेदवारी अर्ज मागे घेताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आता आनंदाश्रू समजायचे का? असू दिसतंय. जर सिद्धरामेश्वरांचा प्रसाद माझ्या पदरात पडला तर निश्चित आनंद अश्रू त्या ठिकाणी येते. या काय मग या. यादीमध्ये आपले नव्हतं, आता आपण सुकृत काय सांगाल पक्षाने काय संघटन विरोध राहावं? पक्षाचा अजून काही निरोप आलेला नाहीये, पण 18 तारखेला फॉर्म भरायचे होते अशा सूचना होत्या. 11 ते 1:30 वाजेपर्यंतचं टायमिंग आपल्याला दिलेलं होतं आणि त्या निर्देशानुसार आज फॉर्म सबमिट केलेला आहे. 20 तारखेला मला वाटतं फायनल रिझल्ट लागेल. आज यहाँ पे शहर सोलापुर में जो महानगर पालिका में हम लोग पहुँचे हैं, ये स्वीकृत नगर सेवक के लिए जो है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब और अकबर साहब और हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष इम्तियाज जलील साहब और ख़ास करके शहर सोलापुर के इंचार्ज अनवर सादात साहब, इन्होंने जो आदेश दिया कि स्वीकृत के लिए जो है नईम अब्दुल अजीज़ सालार का नाम दिया, तो पार्टी के हिसाब से हम लोग पूरा पार्टी का पूरे 8 नगर सेवक जो है और ख़ास करके हमारे गट नेता को जो आदेश आया पार्टी के हिसाब से हम वो नईम सालार के पीछे रायकर हम इंशाल्लाह उनको ये करेंगे. त्यांनी तेच सांगितलं की पार्टीचा जो आदेश असेल तो सगळा अंतिम असेल, तरी आणखी 2 उमेदवारांनी अर्ज भरल्याचं कळतंय. काय सांगतो? कसं तिन्ही भरलेत ते त्यांचा हे आहे. आम्ही तर जे पार्टीचा आदेश आहे नईम सालार बरोबर त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहे. तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, पक्षानं तुम्हाला संधी दिलेली आहे. काय नेमकं धोरण असणार आहे पुढच्या काळामध्ये, कशा पद्धतीने वाटचाल असणार? पहले तो मैं सबसे पहले अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया एहसान मंद हूँ कि अल्लाह ने मुझे इतने बड़े मुकाम पर भेजा. और दूसरा हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, अकबर रसूल साहब और हमारे अनवर सादात साहब, इम्तियाज़ जलील साहब, इन सब का मैं बहुत बड़ा शुक्रगुजार हूँ कि इन्होंने मेरे को एक नगर सेवक, स्वीकृत नगर सेवक के लिए चुना. बस मैं ऐसे ही इनको जो मेरे को नगर सेवक पद दे रहे नो उनका मैं खरा सोना करके दिखाऊंगा, हर जगह काम करके दिखाऊंगा. वार्ड के या फिर पूरे सोलापुर शहर के जहाँ भी प्रॉब्लम रहेंगे वो सॉल्व करूँगा इंशाल्लाह. एमआयएम पक्षाकडून कुणाला स्वीकृत पदाची जबाबदारी दिली आहे, त्यांच्या नावाचा अर्ज तुम्ही आता दिलाय. एमआयएम पक्षाकडून वरून आमचे सोलापूरचे इंचार्ज अनवर सादातने माझ्याकडे जिम्मेदारी दिलेली आहे. यांचं नाव घेऊन. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव नईम अब्दुल अजीज सालार. सालार. मग ह्या अगोदर गाजीने पण अर्ज भरलाय आणि ते म्हणतात की पक्ष आम्हाला नक्कीच न्याय देईल. आमच्या काही संबंध पुन्हा एकदा विचारतोय, गाजीने अर्ज भरलाय ते आम्हाला माहीत नाही. आत्ताच आले आणि मला माहीत नाही. फक्त एक नाव आलंय का वरून हैदराबाद वरून फक्त एक नाव आलं आहे. बरं, आणि त्यांना समर्थन द्यायला लावलंय का तुम्हाला? कुणाला? त्यांच्या नावाला, सालारच्या नावाला? सालारला द्यायचं आहे आम्हाला. फिरदोष पटेल यांनी भरलाय तसा अर्ज. हां, मग आम्हाला पण काय नाही. पार्टीची भूमिका काय असणार आहे? पार्टीची भूमिका जे आमचे वरचे वरून आम्हाला आदेश आला नाही तेच आम्ही भूमिका करतो. आणि कशासाठी? पक्षाचं एक धोरण होतं त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस मारवाडी समाजाने उमेदवारी मागितली होती, तरी स्वीकृतला सुद्धा आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली की पक्षानं समाजाला न्याय द्यावा. त्या हिशोबानं पक्ष नेतृत्वाने सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून ठेवा, तसा निर्णय तुम्हाला कळू. त्या 20 जणांच्या यादीमध्ये तुमचं पण नाव आहे. म्हणजे पक्षाने सांगितले आदेश, त्या हिशोबानं एक मारवाडी समाजाची एक आनंदाची बातमी आहे. थँक्यू. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम. आज मैं AIM पार्टी की तरफ से स्वीकृत नगर सेवक के लिए आज मेरा अर्ज दाखिल किया हूँ. मेरे को हमारे सदर बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, हमारे निरीक्षक अनवर सादात साहब और अभी सभी मेरे पार्टी के नगर सेवक पदाधिकारी
मेरे को आज भी उन पर भरोसा है। इंशाल्लाह दुआ करता हूँ कि वो मेरे को और एक मौका दे। ऊपर वाली से दुआ है कि मेरा ही होगा इंशाल्लाह। स्वीकृत को लेकर पार्टी के नेता जो है हैदराबाद में, उनसे कोई बात हुई, अनवर सादात या ओवैसी साहब, उनसे कुछ नहीं कुछ भी बात नहीं हुई। ऐसा उनसे कुछ मैसेज आया भरो आप गाजी को? नहीं उनसे कुछ मैसेज नहीं है मेरे को, लेकिन मैं उनसे आज भी उम्मीद रखता हूँ कि इलेक्शन है, राजकारण है, कुछ भी कभी क्या भी हो सकता है। नईम सालार भी भरने आए हैं। हाँ, पार्टी की तरफ से वो उम्मीदवार है, लेकिन मैं भी भरा हूँ। गाजी को पीछे लेने को अगर कहा जाएगा तो क्या भूमिका रहेगी? क्या तड़जोड़ होएगा कि क्या ठाम रहेंगे? गाजी जाएगी तो आज तक कौन से मामले में पीछे नहीं हुआ और इंशाल्लाह पीछे नहीं होऊंगा। मला रोहिणीताईंचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं. पालकमंत्र्यांचाही फोन झाला. मग त्याच्यानंतरच मी फॉर्म भरला. नाहीतर मी कॉर्पोरेशनसाठी पण प्रचारच करत होते. मी अशी काही खूप रेडी नव्हते. त्याच्यामुळेच तर माझी एवढी गोंधळ झाली. पळत झाले आणि शेवटच्या क्षणी होतं त्याच्यामुळे टायमाच्या आत जाणं गरजेचं होतं. ते केलं. आता बघू काय होतं. किती वाजता सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायला? 12 पावणे 12ला सांगितलं. 12ला सांगितल्यावरती माझ्याकडे असेल ना प्रॉपर्टीची माहिती, इतर इन्फॉर्मेशन ते सगळं होतं. त्या सगळ्या एनओसीज वगैरे आधीच होत्या आणि मी त्या जोडल्या. फॉर्मही आधीच होता. फॉर्म म्हणजे कॉर्पोरेशनचा फॉर्म आधी होता. मग मला 24 मधून इलेक्शन लढवायची होती, बट अनफॉर्च्युनेटली 24 माझ्यासाठी अनफॉर्च्युनेटली 24 हे रिझर्व झालं. पण त्याच्याने आम्हाला काही फरक नाही पडला. आम्ही पक्षासाठी काम केलं आणि आज पक्षाने सांगितल्यावरच आम्ही फॉर्म भरलेला आहे. म्हणजे तुम्ही इच्छुक होता त्यामुळे सगळं एनओसी किंवा मी इच्छुक होते, पण जेव्हा रिझर्वेशन तिथे पडलं तेव्हा पॉईंटच बघा, मी राहते 24 मध्ये. तर मग रिझर्वेशन झाल्यावरती ऑटोमॅटिकली मी क्लेम करू शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही प्रचार करायचा तो केलाच. आता बघू 20 तारखेला काय होतंय ते. मी होपफुल राहू, पण नाही होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे काम काय आमचं बंद होणार नाही. आम्हाला पक्षाने नेहमी काम करायला शिकवलेलं आहे. आम्ही ते काम करत राहणार. थँक्यू. काय सांगाल, आज तुम्ही सिक्युरिटीसाठी उमेदवारी अर्ज आपली दाखल केलेली आहे, काय सांगाल त्याविषयी? काय नाही, पक्षाशी प्रामाणिकपणे आपण काम केलेलं आहे आणि पक्षाने आम्हाला संधी देऊ असं बोललेलं आहे आणि फॉर्म भरा आणि तयारीत राहावं असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि आमची पक्षावरती निष्ठा कायम राहील. संधी दिले तरी राहील आणि नाही दिलं तरी राहील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणी आदेश दिला किंवा सांगितलं तुम्हाला? आमचे मार्गदर्शक देवेंद्र कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भरलेलं आहे. नाव काय आपलं? सूरज प्रताप सिंग चव्हाण.